चप्पल काढून टाकतय. लय फूट लागते फूट म्हणून मला ते डाऊट पण वाटते का फ्रॅक्चर झाला असेल. काय वाटते तुम्हाला? हे गाईज, नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. गाईज तर पाय वगैरे परून झाला. ब्लॉग नव्हतं बनवणार कारण की माझा लय बेकार काम झालं आहे. पाय आहे ना, पाय टेकवच नाही. आता ते एकसरा कारते जाऊन डॉक्टरकडे जायचा होता म्हणून तिथंच जाऊन तिथं टाईम होईल म्हणून मी ब्लॉग नव्हतं बनवणार. बरं ते एकच तर मी केला ब्लॉग चालू नाही राहावं. ही साईडची बंकस करते बनव 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 महिना झाला गोल्या करते. आता परत गोल्या चालू होती. आता कुठं बरा वाटलेला घसा या सगळा ओके झालतो. टाकी वर्षी बुरी मारली मीनीच कमी खाज आपले अंगान मॉरल्यावर का वाटते म्हणा. काय आता पट्टी मारून ठेवलाय पण पाय टेकवच नाही. हे बघा पट्टी मारून ठेवली, टेकवच नाही. डायरेक्ट कल लागते ना अशी, लय बेकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, पूजा माते की जय. मी माझ्या जवळच बसली. सकाळपासून अजिबात तिने हातभार नाही लावला म्हणा. जेव्हा तिथं उराकला ना, सगळे कामाचे जे उराकले तेव्हा ती येऊन माझ्या जवळ बसली. फक्त जरा असं इकडून तिकडं तो रातचे कल लागत होते. रातचे झोपण करत होते, माझ्या आवाजाने उठत होते. तिने काही केलाय का? तर असं बांब पण लावला तुम्ही नको आताच लावलाय बोलतोय केला असतं काहीच नाही. सकाळपासून अजिबात असा खांदा पण नाही दिला कारण की मला चालता नाही. एकच पाय उड्या मारत मारत मला तरी बसून त्याला जेवायला देवाला गेलो. सकाळ लंगडा गेलो. मुका प्राणी येतो तो का जेवायला मागणार आहे. भूक लागते ना प्रत्येकाला. समजा मना नाश्ता नसेल भेटत, ठीक आहे आपण माणूस बैकून करू कुठं पण जाऊन खाव. तो मुका प्राणी हाताची लाडू दिलाय तिने. आता 11 गाडी बिडी चालवता नाही ना म्हणून केतन भाईला बोलवलाय. करंदड्यांना जाऊ डॉक्टरला. तिथं कसा एक्सरा करायला तिथं हाय म्हणत वाटते. बघू काहीतरी बॅकर काम झालाय. मग मला वाटतंय दोन्ही साईडशी असं मधील पीस क्लिअर का झालाय. तो मला नसेल तर बरा आहे का फ्रॅक्चर. लय फूट लागते फूट म्हणून मला ते डाऊट पण वाटते का फ्रॅक्चर झाला असेल. काय अरे तू माझा नाही ऐकस तर डोकं का आणून सुद्धा मला माझ्या हाऊसने मला तो पूर्ण करून द्यायचा काय फायदा. बनवून दिला तुम्ही तर नाही तर सांगशील ते आपल्या जवळ नाही जमणार सारखं. अजिबात नाही. सांगा का दारू जास्त पिली पाहिजे का या वयात? दारू पितेस कोण? मी तेच सांगतोय. तुला काय समजते का रोज रोज असं पिवा तुझला म्हणजे का रातभर झोपले नाही पिकलं दुःखत तुम्ही तिकडं वाऱ्यावर बसलेलं ना टाकेनं शिवऱ्या मारल्या ना चांगला अरे तो असं काय झालं माहितीये का? इकडून नाही इकडून असं मधीन तो या झालाय. समजला का? इकडून नाही इकडून. तुझे एक शब्दावले असलो तू मग कशी फोन काय बोलला? हे फोन म्हणा बोलला. मी बोलतो आंघोळ करतोय तू तेवढा नाश्ता कर बोलत. तुला माहिती आहे ना आमच्या घरी नाश्ता बनतय. अरे देते का विचार फक्त ते. सगळे कामावर रखल्याशिवाय ती हात नाही राहावं कोणाला. नाश्त्याला भाकर खातात मग त्याला जेवणा बोलतात. असं नाश्ता टाईप मग त्याला नाश्ता बोलतात. अरे ती बनवत बाई. सकाळच्या पोरांचा शाळेत दोघांना पाठवायची. तुम्ही झोपून राहता का बाबा या काही अंगोल काय करू दे त्या नसते तुमचा केला तर इमोशनल ब्लॅकमेल. चला
दुखला पाय लगेच खांद्या म्हणे ना तुपून घेत काय असं करतस डांगरू बटाटी जा चप्पल काढून टाकतय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ओम नमः शिवाय. एक डोसा घेतलाय आणि आता या ऍड्रेसला चाललोय एक्सरा काढायला. डॉक्टर बोलतो वाटतंय फ्रॅक्चर झाले. त्याला आता एक्सरा बघू. गाईज सेक्टर 4 ला आता डॉक्टर बघतो. हे बघा कंदील कंदील. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी सगळ्यांना, हॅपी दिवाळी. माझी दिवाळी निघली आता. एक्सरा मशीन. गाईज एक्सरा पण काढला तो 1-1.5 तासांनी भेटेल एक्सरा. मग तर पण म्हणजे कामं करून येतो. भाईचा मग काम आहे काहीतरी आणि पेट पूजा पण करू काहीतरी. चला जाऊया. गाईज बिर्याणी खायला आलो. बिर्याणी रॉयल बिर्याणी. चला तंदुरी बिर्याणी. केतन भाईची व्हेज बिर्याणी आली. पाहिलं समोर पण असते. जेवून गेलो गाईज. मस्त जेवलो बिवलो. जेवून आलो आता बँकेचे पैसे पण काढून आलो. दिवाळी, हॅपी दिवाळी. केतन भाई तिकडे गेलाय कुठेतरी आणि बसले तर गाडीत. गाईज आला आपला रिपोर्ट एक्सरा. गाईज काय वाटते तुम्हाला? मला तर वाटतं काही नाही मोरला बिरला. फ्रॅक्चर काही नाही मला वाटतं. डॉक्टर काय बोलते तर डॉक्टर आता भेटला पाहिजे. डॉक्टर दुपारचे जातो. बघूया आता. बघा एकदा परत. गाईज एक्सरा बघून वाटले ना तसाच झाला. काही नाही फ्रॅक्चर वगैरे असं काही नाही. विषयच नाही फ्रॅक्चरचा. लय भारी वाटला. तर गोल्या दिल्या, पट्टी वगैरे दिली. लय बरं वाटला. आता जरा कमी पण दुखायला पण कमी लागला. तर इंजेक्शन मारला ना. चला तर चाललो घरी. आराम करा सांगलाय फक्त. आराम चालला नाही सांगला जास्त. काय आलो आता घरी. वाड्यावर आलो आपल्या वाड्यावर. हे बघा बघा भाई. आता पट्टी मारतो पायाला. एकदम टाइट मध्ये काम कर. ओके ब्रो. बघा भाई. टाइट घे टाइट. पट्टा तर मारून आज मस्त झोपलेलो. फ्रेश वगैरे झालो. लकीता चटणी समोसा आणलाय. समोसा सकाळचे नाही काय आणते बोलते नाश्ता म्हणून. मग आता आणलाय त्यांनी. तो पण थंडगार आणलाय. काय जेवायला बनवत लावलाय. जवळ्याची चटणी. त्याच्यात काय आहे? दुपारीचा भात तुमचा. काय करतात त्याचा? पिवळा भात कांद्यावरचा. गाईज मीटिंग झाली दोघांची. नोकरी जेवलास का? मग काय ओ करत.
गाईस फार्म हाऊस आलो आता. ये बाईला जेवायला घालायला एक माणूस बसला इथं. ये बघा भाई खाना खा रहा है. याला लगेन जर ना का त्याला इथंच राहायचं आहे. नाही रे तू बघतो पार्सल असेल काय लावडू बनवायचा ना काहीतरी. बेटा हे बघ गाईज सागर भाईच्या आता दुकानात आलोय. काल कपडे काढून ठेवलेला तर आज घ्यावाला आलो. केतन बाईला पण आणलाय त्यासाठी. बाई बिझी आहे वाटतं बाहेर. यस यस बाई कोण खोलला दाखव त्याला चांगला चांगला कपडा दाखवतो ना बाई. ताई गाईज झाली शॉपिंग. तर मग साहेब आहे पण आला. जेवायला गेला होता जेवायला. जेवून अरे कपडा धुलाला. आता कपडा जोल ना ठेव उद्याच्या कस्टमरांना दाखवायला. चला अरे बाबा गाईज घरी आलो. मग सगळे दूध बीत डायरेक्ट घेऊनच आलोय. सासऱ्याचं दूध गोकुल दूध सासऱ्याचं. चला हे बनवूया. बरेच दिवसांची खाते. एक दिवस खाते तर 4 दिवस काही नाही. गाईज चला पिऊया मस्त आतमध्ये जाऊन. अरे अरे काय चाललाय नंगे पुंगू मंगू. गाईज मस्त खाऊ पिऊन झाला. आता झोपते मस्त एक. पाय बी आज आपला सुरक्षित आहेत. काही दुःख विक नाही. थोडाफार आहे फक्त. लय भारी वाटते आता. चला तर आजचा ब्लॉग काही नाही इथं एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गुड नाईट.